तर भावानं झाला विषय असा, दादाला 100 ते 150 लोकांची जेवणाची ऑर्डर होती, पण पार्टीची माणसं झालीत 50च. मग काय जेवण उरलं ढीगभर, अर्धं वाटलं गल्लीत, तरी पण जेवण राहिलेले ढीगभर. दादा म्हटला या राहिलेल्या जेवणाचं करायचं काय. दादाला म्हटलं तू काय टेन्शन घेऊन नकोस, गावातनं जाऊन मी कंटेनर तेवढ्यासाठीच घेऊन आलोय, तू फक्त मला पॅकिंग तेवढं व्यवस्थित करून दे, भात भाजी चपाती असं मस्तपैकी पॅकिंग लावून दे. तर विषय असा असतोय भावनो, कधी कधी आपण करायचं म्हटलं तर ते आपल्याकडनं होत नाही आणि न कळत ते आपल्याकडनं गोष्ट होऊन जाते. तर आज होता गुरुवार, शेवटी ती म्हटलं स्वामींची चिची असणार म्हटलं, तर गुरुवारचं हे जेवण म्हटलं गरिबांच्या मुखातच गेलं पाहिजे. पण दादानं मला असं मस्तपैकी पॅकिंग करून दिला, चपाती भाजी भात असं मस्तपैकी लावला. कमीत कमी तुम्हाला सांगतो भावनो 35 तरी कंटेनर होतं. मग काय म्हटलं, मम्मीला म्हटलं एक थोडा वेळ तेवढं दुकानात थांब आणि तेवढं जाऊन तेवढं गरिबासनी तेवढं जेवण तेवढं देऊन येतो. मग मम्मी म्हणली ठीक आहे जा तेवढं जाऊन ये. निल्याला जे घेतलं आणि वहिनीने असं मला मस्तपैकी पॅकिंग करून दिलं. तर तुम्हाला सांगतो भावानो, गंगाविषयी 10 आणि कॉमर्स कॉलेज बशी एक 24 आणि राहिलेले शेवटती तेवढं उमा टॉकीजच्या इथं आपलं गणपती मंदिर आहे तिथे देऊन मस्तपैकी घरला आलो.